नांदेडमधील मोदी मैदान या ठिकाणी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी भेट दिली। मी नांदेडचा रहिवासी असल्याने आलेल्या अतिथींची सेवा करणे माझं कर्तव्य आहे आणि या सेवेला मी हजर राहीन, असंही ते संवाद साधताना बोलले। आपण या ठिकाणी आलेला आहात आणि काय सांगाल, कसं दररोज चालू आहे आणि वेळोवेळी प्रशासन पाहणी करत आता आपण उद्या कार्यक्रमाच्या काय सांगाल? गुरु गोविंद सिंगाच्या या पुण्य पावन भूमीमध्ये आज आमचे ग्रामीणचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे, लक्ष्मणरावजी ठक्करवाड, माणिकरावजी लोगावे, आमचे माधवरावजी उच्चेकर, आमचे बालाजीराव पांडगळे, धोंडगेजी, उपस्थित सर्व आमचे अशोकराव साखरे, आमच्या सोबत आलेली सर्व मंडळी, आम्ही सर्व जवळपास 200 ते 300 कार्यकर्ते स्वयंसेवक या नात्याने या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये आहोत। आज आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसापासून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणे, आलेल्या यात्रेकरूंना दिशादर्शन देणे, त्यांच्या सगळ्या सोयी व्यवस्थित झाल्यात का नाही ते पाहणे आणि जमिनीवर स्तरावर काय चाललेलं आहे, ज्या अडचणी आहेत ते सोडवणे। कारण आपण नांदेडकर यजमान आहोत, या नांदेडकर आपण या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेची सेवा करण्यासाठी आहोत। मी देखील खासदार म्हणून नाही तर या ठिकाणी सेवा करण्यासाठी एक सर्वसामान्य सेवक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। कारण ह्या गुरुची कृपा या नगरीवर झालेली आहे, आम्ही भाग्य समजतो की भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी ग्रामीण स्तरामधून येऊन दिवसभर संध्याकाळपर्यंत 3 ते 4 दिवस सातत्यानं सेवक म्हणून काम करणार आहेत। कोणी लंगरमध्ये राहणार आहे, कोणी वाडप्या म्हणून राहणार आहे, कोणी स्टॉलवर राहणार आहे, कोणी कीर्तनाच्या ठिकाणी साफसफाईला राहणार आहे, कोणी जोडे पुसण्यासाठी पण काम करणार आहे। उद्या सकाळी सगळ्यात पहिले जोडे पुसण्याचा मान हे मला मिळणार आहे। नांदेडचा खासदार म्हणून सकाळी आल्यापासून जोडे पुसण्याचं काम उद्यापासून मी करणार आहे। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की नांदेडकरांनी या कार्यक्रमामध्ये गुरुची सेवा म्हणून सम्मिलित व्हावं आणि गुरूंचा आशीर्वाद या नगरीला मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व संत महंत, देशाचे कणकर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत। आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करावा व गुरूचा आशीर्वाद प्राप्त करावा ही आपल्याला विनंती करतो। वाहेगुरु जी की खालसा, वाहेगुरु जी की फतेह।